Hi. Hello family members and welcome back to my channel. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अनिशा व्लॉग्स. सो आज आपण जात आहोत. कुठे जात आहोत? वेट सांगते. तो रुको जरा, सबर करो. हेलो गाइस, तो आज हम जा रहे हैं. किधर जा रहे हैं हम? पार्टी में. किसके पार्टी में? किधर जा रहे हैं आज हम? सो आम्ही चाललो आहेत पालघरला. मस्त रस्त्याचा आनंद घेत चाललो होतो. तेवढ्या साईडला बघते तर का वहिनीने घेतला सीताराम. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. मग आमच्या चिमुकल्याच्या मस्त गप्पा छप्पा चालू होत्या. त्यांच्या गप्पा छप्पा ऐकता लागला आम्हाला पालघर. तिथला नेचर इतका भारी होता. तिथला नेचर बघता डायरेक्ट दिल खुश झाला होता. आणि जेवढी झोप आम्हाला लागली होती तेवढी झोप डायरेक्ट एक झटक्यात फुर झाली होती. मग मस्त नेचरचा आनंद घेता लागला आपला रिसॉर्ट, टेंडेल रेस्टॉरंट. इथला ॲम्बियन्स एक नंबर होता. जेवण तर खूप भंगार होतं पण ॲम्बियन्स एक नंबर होता. भेटू नंतर रेडी होतो. लेट्स नाचो. माझ्या बहिणीने दागिन घेतला धप्पा. कैसा लगा मेरा मजाक? नंतर आम्हाला रील्स बनवायची होती म्हणून मी सगळ्यांना डान्स शिकवला. आणि शाना अभी मजा आएगा ना भिड़ो. हमारी जलपरी डिस्काउंट. वन टू थ्री शेट्टी. मग आमची जलपरी मस्त पाण्यात पोहत होती. वू. या स्वागत है तुम्हारा. ये क्या है? नंतर आम्ही मस्त बीचला जाण्यासाठी रेडी झालो. वाव, किती छान क्लायमेट आहे. राम सीता सवारी. सो आम्ही मस्त आमचा बीच एन्जॉय केला. साले का खोपड़ी तोड़ साले. बस ये क्या तमाशा लगा रखा है तूने. ये तस्वीरें दिखाकर क्या साबित करना चाहता है तू. क्या साबित करना चाहता है तू. इथलं क्लायमेट इतकं भारी होतं का असं वाटत होतं का तिकडेच राहून जावं, परत घरी येऊच नाही. मस्त हवा, क्लायमेट, सनराईज एक नंबर. नंतर आम्हाला दिसले ताडगोळे म्हणजे ॲपल, सॉरी आईस ॲपल. माझं फेवरेट आहे. याची टेस्ट एवढी भारी लागते ना, एकच नंबर. गोड होतं मस्त. अभी मजा आएगा ना भिड़ो. नंतर मला अजून एक खायचं होतं पण सोलायला लय जीवावर येत होतं कारण ते सोलल्यावर हात खूप चिकट होता. माझ्या सिस्टरला बोलली दे ना गं मला सोलून. तिला फक्त एकच गाणं बोलली, 1000 में मेरी बहन आहे भाई. तिने लगेच दुसऱ्या मिनिटाला आपल्याला सोलून दिलं. थँक्यू सो मच. अशी बहीण पाहिजे भाई. लव यू. तुझी वे आपला बोलायला काय जातं. अजून एक सोलून देऊ का? नको धन्यवाद. हे एकच सोलून दिलं, माझं फेवरेट.
थँक्यू बोलण्यासाठी. अशी बहीण पाहिजे बाई, येडी धाडी. मग चालता चालता फिरता फिरता आम्हाला इमलीवाले मावशी दिसले. आम्ही मस्त त्यांच्याकडून इमली घेतली, मस्त खट्टी मिट्टी. मग चालून चालून खूप भूक लागली होती. मग एक मावशी आम्हाला गरमागरम वडापाव तळताना दिसले, त्यांच्याकडून मस्त वडापाव घेतला आणि खाल्ला. एक नंबर क्वालिटी होती. मी तुम्हाला एक गोष्ट नक्की रिकमेंड करेल का पालघरला गेल्यावर तिथला वडापाव अजिबात मिक्स करू नका. नंतर त्या बीचकडे एक मंदिर होतं शीतला माताचं, खूप छान मंदिर होतं. त्या मंदिरात गेल्यावर एकदम शांतता वाटत होती आणि त्या देवीच्या डोळ्यात बघितलं ना तर असं वाटत होतं का मी तिच्याशी बोलतेच आहे. जय माता दी, शीतला माता की जय. नंतर आम्ही आलो रूमवर अक्षय भाईंचा केक कट करायला. हॅपी बर्थडे भाई. हे भावाचं आणि केक खातोय भावाचं कार्ट. थँक्यू बाबड्या. हिने तर माझी हिरशीच केली पाहिजे. त्या मुलीने मला स्वतःहून केक खाऊ घातला. ही म्हणते मलाही खाऊ घाल, मलाही खाऊ घाल. जान दो बडे बडे शहर में छोटी छोटी बातें होती रहती. नंतर आली मस्त आमची गरमागरम फिश. आम्ही ती फिश खाऊन मस्त सीताराम घेतला. मग झोपलो. सकाळी उठलो, मस्त कुत्रे दिसले, डॉगी दिसल्या, त्यांना मस्त पोळ्या टाकल्या. माहिती असं फेकून नाही टाकत, पण मी त्यांना खूप घाबरते म्हणून मी अशीच टाकते. नंतर मस्त फ्रेश होऊन आम्ही निघालो आशापुरी मातेला. आम्ही आलो आशापुरी मातेला. इथल्या लोकांचं म्हणणं आहे का इथल्या देवीकडे आपण काही पण मागितलं तर ती आपल्याला भरभरून देते. आणि ते मंदिर एका गुफेत आहे, म्हणजे डोंगराच्या मधोमध ते मंदिर आहे. आणि त्या देवीचं खूप सत्व पण आहे. नंतर आम्हाला त्या मंदिरात बाबा दिसले, त्या देवीचे सेवेकरी होते. ते आम्हाला असं सांगत होते का ह्या देवीचं खूप सत्व आहे, आपण मागितलेली इच्छा ती आपली पूर्णच करते आणि ती जागृत आहे. अजूनही ती 12ला रथ काढते आणि फिरून येते असं. ते बाबा बोलत होते का ती सगळ्यांची आशा पूर्ण करते म्हणून तिचं नाव आशापुरी माता असं पडलं आहे. नंतर ते बाबा आम्हाला सांगत होते ऐका. आपण आपल्या मुलाला शिकवतो तर आपली इच्छा असतो की आपला मुलगा जर शिकला तर डॉक्टर, इंजिनियर, मॅनेजर काय असे त्याचे मनात, तर त्याने आईच्या पुढे जर येऊन सांगितलं की मी अशी अशी परीक्षा देणार आहे तर तो इथे 100% पास झाल्याशिवाय राहत नाही. तू जाऊ नको म्हणजे आपला जरी आजार जरी असला तरी आपण आजारांतून कोणताही आजार असला तरी आजारांतून उठतो. कारण आपण इथे नाही आपण आराम पडला तर आपण घरी गेल्यानंतर 2-3 दिवसात काहीतरी आपला दर्शन घ्यायचं आहे. चलो आता आपण जाऊ दमनला. मग आम्ही दमनला पोचलो. तिकडे एवढं प्रचंड ऊन होतं, खूप म्हणजे खूप. डायरेक्ट अशा आगीच्या झाडा येत होता, पण काही नाही, फिरण्यासाठी ऊन बिन सब कुछ फिका आहे. फिरायचं बोललं तर ऊन डायरेक्ट गायब होऊन जातं. आणि तिकडे फिल्म सिटी पण होती. वाव किती छान आहे हे. सकाळी एवढं छान दिसतं तर रात्री लाईटात किती छान दिसत असेल. नंतर आम्हाला अजून एक बीच करायचा होता, पण आम्ही फोटोमध्ये खूप टाइमपास केले म्हणून पप्पा बोलले की डायरेक्ट आता घरी चला घरी आता. मग आम्ही निघालो नाशिकला. रस्त्यात लागली चायची तलब.
आई ग झोपेच्या धुंदीत लागून गेलं बिचारीला. जाऊ दे आता, चाय पिऊन तलतली येईल तिला थोडी तरी. मग आम्ही रात्री जेवण करण्यासाठी पैण्याला थांबलो त्र्यंबकमध्ये. तिथलं जेवण एक नंबर होतं. चिकन, ठेसा, भाकर आणि रसा, काळ्या रश्श्याचं मटण. 2 दिवसानंतर आज कुठे जाऊन चांगलं जेवण भेटलं आहे. नाशिक सिटी इज द बेस्ट सिटी. भैया आपण कुठे पण गेलो ना, नाशिकची सर कुठेच नाही होऊ शकत. कोणत्या पण बाबतीत नाहीच होऊ शकत. ना जेवणात, ना फिरण्यात, ना क्लायमेटमध्ये. फायनली आम्हाला नाशिकची हवा भेटली. मग आम्ही रात्री 11 वाजता घरी पोचलो आणि घरी गेल्या सर्वात पहिले घेतला सीताराम. असा माझा व्लॉग होता. कसा वाटला नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.